नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 6 ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचं ऑलरेडी आपण 6.1 प्रॅक्टिस सेटपर्यंत सगळं काही पाहिलेलं आहे आणि आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. याचं बेसिक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिस सेटला सुरुवात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बेसिकली ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? तर सपोज की या ठिकाणी एखादी बोट आहे, या ठिकाणी एक लाईट हाऊस आहे. ओके, सो आपल्याला काही वेळेस एखाद्या लाईट हाऊसपासून ते बोटपर्यंतचं अंतर काय असेल, किंवा या ठिकाणी या लाईट हाऊसपासून या बोटपर्यंतचं अंतर काय असेल, किंवा या लाईट हाऊसची हाईट काय असेल, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. किंवा आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण, दैनंदिन जीवनामध्ये पण अशा प्रकारचे अनेक प्रश्न असतात. मग सपोज की एखादं झाड असेल तर या झाडाची हाईट काय आहे, या ठिकाणी एक व्यक्ती उभा असेल तर या व्यक्तीपासून झाडाचा डिस्टन्स काय आहे, किंवा या ठिकाणी व्यक्ती आणि झाडाचं टोक याच्यामध्ये एक पर्टिक्युलर अँगल तयार होतोय. ओके, सो त्याच्यामुळे मग या झाडाची हाईट काय असेल. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमध्ये मिळणार आहेत. कारण हे सगळे प्रश्न जे आहेत किंवा याचा सगळ्याचा उपयोग आपल्या पुढच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुम्ही जर इंजिनियर वगैरे झालात तर तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर मग त्यासाठीच आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री सगळ्यांनाच उपयोग होणार आहे, त्याचबरोबर आपल्या एक्झामसाठी पण आहे. मग काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आधी आपण जाणून घेऊया. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय? तर एक सिम्पल डायग्राम आपल्याला दाखवलेले आहेत, 2 डायग्राम आहेत. तर लाईन ऑफ विजनसोबतच आपण अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन पण बघणार आहोत. सो इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए, या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. ओके, ए पोझिशनवरती एक व्यक्ती उभा आहे. लुकिंग ॲट द ऑब्जेक्ट ॲट बी, आणि या ठिकाणी एखादं एरोप्लेन असेल, त्या एरोप्लेनकडे तो व्यक्ती पाहतोय. ओके, सो आता या ठिकाणी म्हणजे तो असा पाहतोय. ओके, इथे त्याचे डोळे आहेत. ओके, हा त्याचा डोळा आहे आणि तो असा पाहतोय बी ऑब्जेक्टकडे. सो ही जी लाईन आहे या ठिकाणी तयार होणारी, तर याला आपण म्हणतो लाईन ऑफ विजन. म्हणजे तो ज्या ऑब्जेक्टकडे पाहतोय तो ऑब्जेक्ट आणि त्या व्यक्तीचा डोळा यांच्यामध्ये जी एक रे तयार होते, किंवा जे एक सेगमेंट किंवा एक रे तयार होते, त्याला आपण म्हणणार आहोत लाईन ऑफ विजन. ओके, सो हे तुम्हाला कळलं असेल, इझी आहे. नेक्स्ट आहे अँगल ऑफ एलिव्हेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं अँगल ऑफ डिप्रेशन. हे दोन्ही पण अँगल्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण यावरती आधारितच सगळे जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमधले तर ते आहेत. सो इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व्स द पॉईंट बी, इथे एक ऑब्झर्वर उभा आहे आणि या ठिकाणी पॉईंट बीवरती एक एरोप्लेन आहे, तो ते ऑब्झर्व करतोय. विच इज ॲट हाय लेवल दॅन ए, एपेक्षा उंचावर आहे एरोप्लेन. अर्थातच ए इथे उभे आहे आणि एरोप्लेन इथे वरती आकाशामध्ये आहे. सो हे कसं आहे, एपेक्षा उंचावरती आहे. सो ॲट दॅट टाईम या ठिकाणी ए एम, जी की एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, देन बी ए एम हे जे असणार आहे, इथे जो अँगल तयार होणार आहे तर तो असणार आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे सिम्पल आहे, जेव्हा एखादा ऑब्झर्वर खाली असतो आणि ती ऑब्जेक्ट जी आहे तर ती वरती असते, तर तेव्हा त्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतो. ओके, सो हा जो अँगल आहे हा पण अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. आता याच्यामध्ये लाईन ऑफ विजन काय असणार आहे, तर ही लाईन ऑफ विजन असणार आहे, कारण हा व्यक्ती या ऑब्जेक्टला या लाईनच्या मार्फत पाहतोय. ओके, सो हे झालं अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या हाईटच्या वरच्या गोष्टीकडे पाहतो, सिम्पल आपल्या हाईटच्या वरच्या गोष्टीकडे पाहतो, तेव्हा त्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतं. मग या ठिकाणी एखादं मोठं नारळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी पण अँगल ऑफ एलिव्हेशनच तयार होणार आहे. एखादी मोठी बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरती किंवा टेरेसवरती जर तो व्यक्ती पाहत असेल, त्या ठिकाणी पण अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे अँगल ऑफ डिप्रेशन. सो इफ एन ऑब्झर्वर ॲट ए, एखादा ऑब्झर्वर पॉईंट ए वरती आहे आणि द पॉईंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए, आणि या ठिकाणी एक पॉईंट सी आहे जो की एपेक्षा खालच्या लेवलला आहे, लोअर आहे. ओके, मग सपोज की हा जो ए आहे तर या ठिकाणी एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरती हा एक ए नावाचा व्यक्ती उभा आहे, जो की खाली आपली एक कार आहे आणि त्या कारकडे पाहतोय. ओके, सो या ठिकाणी जो तयार होणारा अँगल आहे दॅट इज अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, सो या ठिकाणी MAC म्हणजे जेव्हा अशा प्रकारे अँगल ऑफ डिप्रेशनची आकृती काढायची असेल तेव्हा कुठलं पण, किंवा अँगल ऑफ एलिव्हेशनची पण असेल, तर ते ऑब्झर्वर ज्या ठिकाणी उभा आहे तिथून एक स्ट्रेट लाईन पहिल्यांदा ड्रॉ करायची आहे. जसं की या ठिकाणी ऑब्झर्वर उभा आहे बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरती, इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, आणि या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन आहे आणि अँगल ऑफ डिप्रेशन काढल्यानंतर जिथे तो ऑब्जेक्ट आहे की ज्या ऑब्जेक्टला ऑब्झर्वर पाहतोय त्या ऑब्जेक्टपासून पण एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, मग या ठिकाणी पण एक अँगल तयार होईल.
सो हा अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे का, तर बोथ ऑल्टरनेट अँगल्स आहेत आणि ऑल्टरनेट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट, त्याच्यामुळे हा अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे. मग जर क्वेश्चनमध्ये असं असेल की अँगल ऑफ डिप्रेशन आहे 30 डिग्री, सो हा अँगल पण येणार आहे 30 डिग्रीचाच. ओके, आता आपण अशा पद्धतीने का ड्रॉ केला इथे एक लाईन किंवा एक एक्स्ट्रा लाईन आणि एक एक्स्ट्रा अँगल का दाखवला, ते तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीवरती बेस जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करताना लगेच लक्षात येईल. ओके, सो वेन वी सी अबव द होरिझॉन्टल लाईन द अँगल फॉर्म्ड इज अँगल ऑफ एलिव्हेशन. आपण वरती पाहिलं या ठिकाणी कुठला अँगल तयार झालेला आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. अँड वेन वी सी बिलो, म्हणजे जेव्हा आपण खाली पाहतो द हॉरिझॉन्टल लाईन, खालच्या हॉरिझॉन्टल लाईनवरती पाहतो, तर तेव्हा त्या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन असतं. सिंपल आहे, जेव्हा एखादा व्यक्ती खाली असेल ऑब्जेक्टवरती असेल अँगल ऑफ एलिव्हेशन, जेव्हा ऑब्झर्वरवरती असेल ऑब्जेक्ट खाली असेल तेव्हा अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, लगेच लक्षात राहिलं असेल तुमच्या, इझी आहे. त्याच्यानंतर याच्यावरती बेस काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, ते पण आपण याच व्हिडिओमध्ये लगेचच पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी पहिलं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, an observer at a distance of 10 meter from a tree looks at the top of the tree. ओके, एक ऑब्झर्वर आहे जो की ट्रीपासून किती अंतरावर आहे, 10 मीटर अंतरावर आहे आणि ट्रीच्या टॉपला तो पाहतो आहे. ओके, आणि या ठिकाणी अर्थातच तो टॉपला पाहतोय म्हणजे त्याच्या हाईटच्या वरती तो पाहतोय, त्या ठिकाणी काय तयार होते, अँगल ऑफ एलिव्हेशन. किती डिग्रीचा, 60 डिग्रीचा. सो व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री, मग ते जे ट्री आहे त्या ट्रीची हाईट काय असेल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल एक ट्री आपल्याला घ्यायचं आहे. मग तुम्ही अशा पद्धतीनेच फिगर काढायची असं काही कंपल्सरी नाही आहे, तुम्ही अशी पण फिगर ड्रॉ करू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही देऊ शकता की ए बी हे काय आहे, ट्री आहे, ऑब्झर्वर इज ॲट सी. ओके, सो पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर इज ॲट सी अँड ए बी इज अ ट्री. ओके, असं तुम्ही सपोज पण लिहू शकता. सो सपोज ए बी इज इक्वल टू एच इज इक्वल टू हाईट ऑफ ट्री. यांनी या डायग्रामला अनुसरून घेतलेलं आहे, मी या ठिकाणी एच लिहिलेला आहे ऑलरेडी, म्हणजेच ती हाईट आहे असं मला डिनोट करायचं आहे. आणि बी सी इज इक्वल टू 10 मीटर, ते पण या ठिकाणी लिहून दिले, जे की ऑब्झर्वर आणि ट्रीचा खालचा ट्रीचा जो बुंधा आहे तर त्या बुंध्याचा डिस्टन्स किंवा ट्री ज्या ठिकाणी आहे आणि ऑब्झर्वर ज्या ठिकाणी आहे त्या दोघांमधला डिस्टन्स आहे 10 मीटरचा. सो डिस्टन्स ऑफ द ऑब्झर्वर फ्रॉम ट्रीपासून ऑब्झर्वर 10 मीटर अंतरावर आहे. मग अँगल ऑफ एलिव्हेशन काय सांगितलेलं आहे आपल्याला, 60 डिग्री. कोणता अँगल आहे तो, ए सी बी. तुम्हाला जेव्हा पण तुम्ही अँगल ऑफ एलिव्हेशन किंवा ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमधलं कुठले पण गणित सोडवाल तर त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढावीच लागणार आहे एक्सप्लेनेशन देण्यासाठी. सो डायग्राम काढून मग तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. सो या ठिकाणी अँगल कोणता आहे, बी ए सी लिहा किंवा ए सी बी लिहा, कोणता पण लिहू शकता, फक्त सीला मध्ये असायला पाहिजे. सो या ठिकाणी अँगल बी सी ए. ओके, त्याच्यानंतर फ्रॉम फिगर, आता या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, ए बीचं मेजरमेंट आहे का, म्हणजे हाईट ऑफ द ट्री आहे का, तर नाही, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पण आपल्याकडे डिस्टन्स ऑफ ऑब्झर्वर अँड ट्री आहे, डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर आणि ट्री आहे, म्हणजे या ठिकाणी हा जो अँगल आहे तो काय झाला, थिएटा. म्हणजे आपल्याला थिएटाच्या अपोजिट अँगल आणि थिएटाच्या ॲडजस्टंट अँगल याचा सहसंबंध पाहिजे. मग थिएटाचा अपोजिट अँगल आणि थिएटाचा ॲडजस्टंट अँगल याचा संबंध कोणामध्ये असतो, टॅन थिएटामध्ये असतो. म्हणजे टॅन थिएटा काय असतं, अपोजिट अँगल ऑफ म्हणजे अपोजिट अँगल अपॉन ॲडजस्टंट अँगल असतं. ओके, त्याच्यामुळे आपण अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड असतं, त्याच्यामुळे आपण थिएटा घेणार आहोत. ओके, आणि बेसिकली मोस्ट ऑफ द वेळा जेव्हा ट्री असेल किंवा बिल्डिंग असेल तर थिएटाचाच वापर केला जातो, बट काही केसमध्ये साइन किंवा कॉसचा वापर देखील केला जाऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे नेमकं कोणतं काढायचं आहे आणि कोणतं दिलं आहे या दोघांचा जर संबंध कळला तर आपल्याला थिएटा वापरायचं की साइन वापरायचं हे पण कळू शकतं. सो टॅन थिएटा म्हणजे काय, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. सो टॅन थिएटाच्या म्हणजेच थिएटाच्या अपोजिट साईड कोणती आहे, ए बी आहे, ॲडजस्टंट साईड कोणती आहे, बी सी आहे. हे आपण घेत नाही कारण हे हायपोटेनियस आहे. ओके, सो टॅन 60 डिग्री का, तर आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन काय दिलं आहे, 60 डिग्री. सो टॅन 60 डिग्री इज इक्वल टू √3. √3 कुठून आलं, तर आपण टेबल बघितला होता ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा, त्याचबरोबर तो कसा तयार करायचा हे पण आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं होतं आणि त्याच्यावरून टॅन 60 डिग्री काय घेतलेला आहे आपण, √3. ओके, सो आता टॅन 60 डिग्री √3 आहे, म्हणजेच ए बी अपॉन बी सी पण √3 येणार आहे, हो की नाही. सो त्याच्यामुळे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू √3. त्याच्यानंतर पुढे आहे आता ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू √3. मग आता हे आपण कसं सॉल्व करणार ते इथे बघूया. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू √3. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे का, नाही. सो आपण काय घेणार, 1. सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
ए बी इज इक्वल टू √3 BC किंवा BC √3. ओके, म्हणजेच ए बीची व्हॅल्यू काय आलेली आहे 10 √3. 10 कुठून आलं तर BC काय आहे 10 आहे, कारण दोघांमधलं डिस्टन्स 10 होता, आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो या ठिकाणी BCची व्हॅल्यू आपण जर 10 पुट केली तर ए बी इज इक्वल टू काय येणार आहे 10 √3. म्हणजेच या ठिकाणी ही जी ट्री आहे तर ट्रीची हाईट काय आलेली आहे 10 √3. ओके, आता जर प्रश्नामध्ये तुम्हाला √3ची व्हॅल्यू दिली नसती तर तुम्हाला इथपर्यंतच गणित संपवलं तरी चाललं असतं, परंतु प्रश्नामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये √3ची व्हॅल्यू दिलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला याच्या पुढे √3 याच्याऐवजी पुट करून √3ची व्हॅल्यू याच्याऐवजी पुट करून हे सगळं पुन्हा सॉल्व करावं लागणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी 10 इंटू √3ची व्हॅल्यू काय आहे 1.73. सो जस्ट √3च्या ऐवजी 1.73 तुम्हाला टाकायचं आहे. आता 10 इंटू 1.73 आहे, हा जो पॉईंट आहे डेसिमल पॉईंट तो शिफ्ट होईल कारण आपण 10नी मल्टिप्लाय करतोय. सो 17.3 मीटर हे येणार आहे हाईट ऑफ द ट्री. ओके, सो ए बीचं मेजरमेंट काय आलेलं आहे, हाईट ऑफ द ट्रीचं मेजरमेंट काय आलेलं आहे 17.3 मीटर. सो देअरफॉर हाईट ऑफ द ट्री इज 17.3 मीटर. आता जर या ठिकाणी प्रश्नामध्ये ही व्हॅल्यू दिली नसती तर तुम्ही इथपर्यंत गणित क्लोज केलं आणि शेवटी फक्त हाईट ऑफ द ट्री इज इक्वल टू 10 √3 मीटर एवढं लिहिलं तरी पण चाललं असतं. पण जर तुम्हाला √3ची व्हॅल्यू दिली आहे तर ती तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे. ओके, पण याच्यामध्ये काही अवघड नाही, जी व्हॅल्यू दिली आहे तीच फक्त घ्यायची आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे, सिम्पल. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत यापुढचं एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल आहे फ्रॉम द टॉप ऑफ अ बिल्डिंग अन ऑब्झर्वर इज लुकिंग ॲट अ स्कूटर पार्क ॲट सम डिस्टन्स अवे. आता या ठिकाणी टॉप ऑफ द बिल्डिंग सांगितलेलं आहे, ते ऑब्झर्वर आहे आणि त्याचबरोबर स्कूटर, आता स्कूटर जमिनीवरच असणार आहे. सो या ठिकाणी अर्थातच अँगल ऑफ डिप्रेशन तयार होणार आहे. ओके, सो पुढे सांगितलेलं आहे मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 30 डिग्री. म्हणजेच अँगल कुठे झालेला आहे खाली तयार होतो आहे, म्हणजेच अशा पद्धतीने अँगल तयार होतो आहे. इफ द हाईट ऑफ बिल्डिंग इज 40 मीटर. आता या ठिकाणी जी बिल्डिंग आहे त्याची हाईट काय आहे 40 मीटर आहे, ज्याच्यावरती इथे ऑब्झर्वर हा उभा आहे. ओके, सो फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम बिल्डिंग. मग या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे बिल्डिंगपासून या ठिकाणी स्कूटर आहे, तर बिल्डिंगपासून स्कूटरपर्यंतचं जे अंतर आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की जिथे ऑब्झर्वर उभा आहे तिथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे, आपण केलेली आहे. या ठिकाणी आपण अँगल ऑफ डिप्रेशन दाखवलेला आहे. या ठिकाणी स्कूटरपर्यंत आहे अँगल ऑफ डिप्रेशन. त्याच्यानंतर स्कूटर ज्या ठिकाणी पार्क केलेली आहे तर तिथपासून पण एक आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे, कारण ते असणार आहे डिस्टन्स बिटवीन स्कूटर अँड दी बॉटम ऑफ द बिल्डिंग. ओके, सो तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी एक्स सपोज केलेला आहे, जे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे तर त्याला. त्यानंतर पुढे आहे इन द फिगर 6.10. या ठिकाणी पण आपल्याला जे √3ची व्हॅल्यू आहे तर ती दिलेली आहे, म्हणजे नक्कीच उत्तरामध्ये √3 असणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करून उत्तरामध्ये पुन्हा गुणाकार करून फायनल उत्तर तयार करायचं आहे. सो इन द फिगर 6.10 या ठिकाणी जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका असेल, उत्तरपत्रिकेमध्ये 6.10 वगैरे न लिहिता इन द फिगर अलॉंग साईड असं तुम्ही लिहू शकता. ए बी इज द बिल्डिंग. ए बी जी आहे त्या ती बिल्डिंग आहे. अ स्कूटर इज ॲट सी. या ठिकाणी सी पॉईंटवरती स्कूटर आहे विच इज एक्स मीटर अवे फ्रॉम बिल्डिंग. आता हे एक्स आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे का नाही, हे आपण सपोज केलं आहे. ओके, विच इज एक्स मीटर अवे फ्रॉम बिल्डिंग, म्हणजे स्कूटर आणि बिल्डिंग यांच्यामधलं डिस्टन्स काय आहे एक्स मीटर. आता या ठिकाणी तुम्ही स्कूटर इज वगैरे अवे असं लिहिण्यापेक्षा अ स्कूटर इज ॲट सी पॉईंट अँड द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड स्कूटर इज एक्स मीटर असं पण लिहू शकता. इन फिगर ए इज द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. ओके, या ठिकाणी ए कोणाची पोझिशन आहे ऑब्झर्वरची, म्हणजे ए या पॉईंटवरती ऑब्झर्वर आहे आणि या ठिकाणी ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन, जी की आपल्याला ड्रॉ करणं गरजेचं असतं. सो ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन. त्याचबरोबर अँगल एम ए सी. आता या ठिकाणी जो अँगल एम ए सी तयार झालेला आहे तर अँगल एम ए सी इज द अँगल ऑफ डिप्रेशन. या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन किती अंशाचा आहे, म्हणजे किती त्याचं मेजरमेंट आहे ते पण सांगितलेलं आहे. ओके, तो किती आहे 30 डिग्रीचा आहे. सो अँगल एम ए सी अँड अँगल ए सी बी, जसं की आधी आपण पाहिल्याप्रमाणे की हे दोघं पण अँगल्स ऑल्टरनेट अँगल असतात आणि दोघं पण एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. सो या ठिकाणी आता तुम्हाला कळेल की आपण या ठिकाणी नवीन अँगल का घेतला.
तर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे ABC, तर हा ट्रायंगल अशा पद्धतीने तयार झाला आहे. ओके, आता आपल्याकडे याचं मेजरमेंट असतं किंवा याचं असतं, म्हणजे या दोघांचं मेजरमेंट आपल्याकडे असतं किंवा काढायचं असतं आणि या ठिकाणी आपण अँगल घेतो तेव्हा हा ट्रायंगल कंप्लीट होतो आणि मग आपण टॅन किंवा साईन वगैरे जे पण आहे तर ते वापरून उत्तर फाइंड आउट करू शकतो. सो त्यासाठी आपण हा जो अँगल आहे याच्यासारखाच या ट्रायंगलमधला अँगल घेतलेला आहे. ओके, सो आता या ठिकाणी पण आपल्याला हे जे आहे हा थिएटा अँगल आहे, थिएटाची ॲडजेसंट साईड फाइंड आउट करायची आहे आणि अपोजिट साईड दिली आहे, म्हणजे या ठिकाणी पण अपोजिट साईड आणि ॲडजेसंट साईडमध्येच संबंध आहे. आता जेव्हा अपोजिट आणि ॲडजेसंट साईडमध्ये सहसंबंध असतो तेव्हा आपण त्या ठिकाणी टॅन थिएटा वापरतो. सो या ठिकाणी पण टॅन थिएटा म्हणजेच टॅन 30 डिग्री, 30 डिग्री का तर अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्रीचा आहे. सो टॅन 30 इज इक्वल टू अपोजिट साईड आहे AB, ॲडजेसंट साईड आहे BC. सो टॅन 30ची व्हॅल्यू 1/√3 इज इक्वल टू 40/x. आता या ठिकाणी x का तर x या ठिकाणी फिगरमध्ये आपण सपोज केलेला आहे BC डिस्टन्ससाठी, सो त्यामुळे x येणार आहे. ओके, आता हे सॉल्व कसं करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 × x इज इक्वल टू 40 × √3. ओके, आता 1 × x xच राहणार आहे. सो x इज इक्वल टू 40 √3. ओके, जे की या ठिकाणी दिलेलं आहे. आता √3ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी इथे दिलेली आहे 1.73. सो 1.73 आपण या ठिकाणी पुट करणार आहोत आणि 40 × तुम्हाला 1.73 करायचं आहे. यू विल गेट 69.20 आणि अर्थातच हे सगळे मेजरमेंट्स या ठिकाणी आपण पाहिले तर मीटरमध्ये होते, त्याच्यामुळे इथे पण आपण मीटरच घेणार आहोत. सो देअरफॉर स्कूटर आणि बिल्डिंगमधला डिस्टन्स काय आहे 69.20 मीटर. सो द स्कूटर इज 69.20 मीटर अवे फ्रॉम द बिल्डिंग. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे. आता आपण पाहणार आहोत या पुढील प्रश्न, तिसरा प्रश्न. तिसरा सॉल्व्ड एक्झाम्पल आपण पाहतोय. टू फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर, एक रिव्हर या ठिकाणी आहे. अ मॅन ऑब्झर्व्स द टॉप ऑफ अ टॉवर ऑन द अपोजिट बँक मेकिंग अन अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ 61 डिग्री, म्हणजे या ठिकाणी 61 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. आता जेव्हा 61 डिग्री किंवा ऑड असा म्हणजे आपण रेशोज कुठले कुठले पाहिलेले आहे ट्रिग्नोमेट्री रेशोमध्ये 0 डिग्री अँगलचा आहे, 30 डिग्री अँगलचा आहे, 45चा आहे, 90चा 60चा आहे आणि 90चा आहे, परंतु या ठिकाणी 61 डिग्रीचा आहे. मग असं जेव्हा आदलेमधले नंबर असतात तेव्हा त्याची व्हॅल्यू इथे कंसामध्ये दिलेली असते प्रश्नासोबतच. ओके, सो या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि वेन ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड फ्रॉम बँक अँड ऑब्झर्व्स द सेम टॉप ऑफ द टॉवर, धिस लाईन ऑफ विजन मेक्स अन अँगल ऑफ एलिव्हेशन 35 डिग्री. आता या ठिकाणी पण 35 डिग्री आहे, याची पण व्हॅल्यू खाली सांगितलेली आहे. ओके, सो फाइंड द हाईट ऑफ द टॉवर अँड विड्थ ऑफ द रिव्हर. आता आपण आधी प्रश्न समजून घेऊया डायग्रामच्या सहाय्याने. आधी आपण प्रश्न समजून घेऊया आणि मग तुम्हाला डायग्राम दाखवेल, कारण हा डायग्राम एक्झाममध्ये दिलेला नसतो, तो आपल्याला काढायचा असतो. फर्स्ट ऑफ आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला जी रिव्हर आहे, नदी आहे, तिची विड्थ फाइंड आउट करायची आहे. सो आता आपण फिगर ड्रॉ करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी एक ऑब्झर्वर उभा आहे, मी ऑब्झर्वरसाठी ओ सपोज करते आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक टॉवर आहे ज्याला की आपण AB सपोज करूया. ओके, आपल्याकडे एक टॉवर आहे आणि ऑब्झर्वर या ठिकाणी उभा आहे. ओके, सो ऑब्झर्वर कुठे बघतोय, टॉवरच्या टॉपकडे बघतो आहे. ओके, जो टॉवर आहे तर तो जी रिव्हर बँक आहे म्हणजे जी नदीची विड्थ आहे किंवा जी नदी आहे त्याच्या अपोजिट साईडला आहे. सो इथपर्यंत नदी असणार आहे. ओके, सो आता इथपासून तो इथपर्यंत जो अँगल तयार झालेला आहे तर तो आहे अँगल ऑफ एलिव्हेशन 61 डिग्रीचा. ओके, त्याच्यानंतर वेन ही मूव्ज 50 मीटर बॅकवर्ड, आता तो जेव्हा 50 मीटर इथपासून म्हणजे या पोझिशनपासून 50 मीटर जेव्हा तो मागे जातोय तर तेव्हा इथे उभा राहून पण तो या ठिकाणी सेम टॉप म्हणजे याच टॉवरचा टॉप बघतोय आणि इथे एक अँगल तयार होतोय. ओके, जो की आहे 35 डिग्रीचा. तोच ऑब्झर्वर आहे, इथे जो ऑब्झर्वर आहे तोच 50 मीटर मागे जातोय आणि पुन्हा एकदा त्याच टॉवरच्या टॉपवरती बघतोय. ओके, सो या ठिकाणी पुन्हा एक अँगल ऑफ एलिव्हेशन तयार झालेला आहे. सो हिज लाईन ऑफ विजन मेक्स अन अँगल ऑफ एलिव्हेशन 35 डिग्री. या ठिकाणी 35 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन तयार झालेला आहे. सो आपल्याला टॉवरची हाईट म्हणजे ABचं डिस्टन्स फाइंड आउट म्हणजेच AB फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर विड्थ ऑफ द रिव्हर. आता आपण विड्थ ऑफ द रिव्हर काय घेतली होती, एवढी घेतली होती, कारण रिव्हरच्या अपोजिट साईडला टॉवर आहे आणि तो व्यक्ती या ठिकाणी उभा आहे. ओके, आणि तो परत मागे जातोय. सो हे जे आहे याला आपण BC देऊया नाव आणि याला आपण D देऊया. सो हे जे BC आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर ही जी याला आपण एक सपोज करूया आणि ही जी हाईट आहे त्या टॉवरची तर ती पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, हा जो डायग्राम आहे हा बेसिक डायग्राम आहे. तुम्ही या ठिकाणी असा पण डायग्राम काढू शकता. आता आपण प्रश्नामधला डायग्राम पाहूया, कारण प्रश्नामधल्या डायग्रामच्या आधारे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे. ओके, सो परीक्षेमध्ये डायग्राम नसतो तर तेव्हा तो कसा काढायचा ते मी या ठिकाणी दाखवलेला आहे.
या ठिकाणी या डायग्रामच्या आधारे आपण हे एक्झाम्पल समजून घेऊया. ऑब्झर्वर जो आहे तर तो या ठिकाणी पहिल्यांदा सी पॉईंटवर होता, नंतर तो मागे गेला, डी पॉईंटवर गेला. हे जे आहे टॉवर आहे, बी सी जे आहे तर ते रिव्हर आहे. ओके, हे तुम्हाला समजलं असेलच. आता या ठिकाणी ए बी टॉवर आहे. पुन्हा एकदा जे याच्यामध्ये आहे आपण ए बी म्हणजे काय घेतलं आहे किंवा आपण तो ऑब्झर्वर कुठे उभा आहे किंवा रिव्हरची बँक कुठे आहे ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी ए बी जे की आहे टॉवर, ओके, जे की बँक रिव्हर बँक म्हणजे रिव्हरच्या अपोजिट साईडला आहे. आणि ए इज द टॉप ऑफ द टॉवर, कारण या प्रत्येक ठिकाणी तो टॉवरच्या टॉपला बघतो, त्याच्यामुळे टॉवरचं टॉप कुठे आहे हे आधी सांगणं गरजेचं आहे. सो ए कुठे, ए काय आहे या टॉवरचं, या हे जे काही बिल्डिंग वगैरे असेल तर त्याचं ते टॉप आहे. ओके, सो सेग बी सी शोज द विड्थ ऑफ द रिव्हर, आणि बी सी जे आहे तर ते रिव्हरचं विड्थ किती आहे, रिव्हर किती रुंद आहे तर ते दाखवतं आहे. लेट एच बी द हाईट ऑफ द टावर, आणि टावरची हाईट काय घेऊया आपण, एच सपोज करूया, आणि विड्थ ऑफ द रिव्हर एक्स सपोज करूया, कारण आपल्याला हाईट ऑफ द टॉवर आणि विड्थ ऑफ द रिव्हरच फाइंड आउट करायची आहे. सो प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी सपोज करणार आहोत. ओके, सो आता फिगरवरून आपल्याला काय कळतंय तर अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे, 61 डिग्री आहे. ओके, मग आता अँगल ऑफ एलिव्हेशन इज इक्वल टू काय आहे, पुन्हा या ठिकाणी आपल्याला टॅन थिएटाच वापरावा लागणार आहे, कारण आपल्याला या दोघांचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. दोघांच्याही व्हॅल्यूज आपल्याजवळ नाही आहेत, पण संबंध अपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईडमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण टॅन थिएटा वापरणार आहोत. आता टॅन थिएटा म्हणजेच काय तर टॅन 61 डिग्री आपण वापरणार आहोत. टॅन 61 डिग्रीची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, त्याच्यामुळे हे कुठे आहे, कुठून घ्यायची हे काही नाही आहे, त्या प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेली असते. ओके, इज इक्वल टू अपोजिट साईड जे की एच आहे, ॲडजस्टंट साईड जे की एक्स सपोज केलेलं आहे. ओके, सो हे झालं पहिलं. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर पाहतोय की या ठिकाणी आपण ऑलरेडी जे टॅन 61 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये दिली होती तर ती या ठिकाणी पुट केलेली आहे आणि एच बाय एक्स आहे. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच 1.8 अपॉन 1, कारण डिनॉमिनेटर काही नाही आहे, इज इक्वल टू एच अपॉन एक्स. थोडंसं नॉईज डिस्टर्बन्स आहे, सॉरी. तर आता या ठिकाणी 1.8 मल्टिप्लाय बाय एक्स होणार आहे, आणि या ठिकाणी एच 1 जार एचच होणार आहे. ओके, सो एच इज इक्वल टू 1.8 इंटू एक्स. म्हणजेच या ठिकाणी आता इथे 10 कुठून आलं किंवा 18x का घेतला आपण, तर या ठिकाणी आपल्याला हा जो पॉईंट आहे तर तो रिमूव्ह करायचा आहे, आणि त्यासाठी आता या ठिकाणी एकच डेसिमल म्हणजे एकाच नंबर नंतर एकाच डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 10 घेतलेला आहे. ओके, जर 2 डिजिट नंतर असतं तर आपण या ठिकाणी 100 घेतलं असतं, किंवा त्याचबरोबर पुढे ज्याप्रमाणे जेवढे डिजिट असतील त्याप्रमाणे आपण झिरोज वाढवले असते. सो या ठिकाणी हा पॉईंट घालवण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर 10ने दोघांना पण मल्टिप्लाय केले, कारण आपण एकाच कोणाला तरी करू शकत नाही, आपल्याला जे पण करू ते दोन्ही पण साईडला करावं लागतं. सो 10नी याला मल्टिप्लाय केलं तर 10h झालं, आणि याला केलं तर 18x झालं. ओके, आणि तुम्हाला या ठिकाणी रिझन लिहायचं आहे की मल्टिप्लाइंग बाय 10. आता इथपर्यंत आपलं पहिलं इक्वेशन आलेलं आहे बाय टॅन 61 पकडून, आणि इथपर्यंत आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता पुन्हा आपण या ठिकाणी या अँगलमध्ये येऊया, कारण आपल्याकडे या ठिकाणी 2 अँगल तयार झालेले आहेत ना, एक ए बी सी आहे आणि त्याचबरोबर एक ए बी डी आहे. आता ए बी सीमध्ये टॅन 61 डिग्री पकडून आपण एक इक्वेशन तयार केलं. आता दुसरं इक्वेशन या अँगलसोबत तयार करावं लागेल. आता या अँगलमध्ये जर आपण पाहिलं तर इथे कुठेही राईट अँगल नाही आहे, सो आपण हा एक मोठाच अँगल सपोज करणार आहोत. सो अँगल ए बी डी आपण या ठिकाणी सपोज करणार आहोत. आता अँगल ए बी डीमध्ये जर आपण पाहिलं तर थिएटा काय आहे, 35 डिग्री आहे. ओके, त्याचबरोबर थिएटा 35 आहे. हाईट सेमच राहणार आहे दोघांसाठी, पण हाईट मात्र सेमच आहे, परंतु या ठिकाणी हाईट जरी सेम असली तरी हा जो मोठावाला ट्रायंगल आहे यासाठी बेस मात्र वेगळा आहे. बेस काय आहे, एक्स आणि 50 मीटर, म्हणजे एक्स प्लस 50 मीटर घ्यावा लागणार आहे, कारण तो परत 50 मीटर मागे गेला आहे. त्याच्यामुळे रिव्हरची विड्थ प्लस तो किती अंतर मागे गेला आहे ते पण आपल्याला घ्यावं लागेल, म्हणजे एक्स प्लस 50 मीटर येणार आहे त्या मोठावाला जो ट्रायंगल आहे ए बी डीचं बेस येणार आहे, म्हणजेच या ठिकाणी ॲडजसंट साईड येणार आहे थिएटाची. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला आता डायग्राम कळली असेलच. आता टॅन 35 इज इक्वल टू एच, एच तर आहेच अपोजिट साईड, अपॉन ॲडजसंट साईड एक्स प्लस 50. एक्स प्लस 50 काय घेतलं ते पण तुम्हाला कळलं असेल. आता टॅन 35ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला 0.7 ऑलरेडी दिलेली आहे, सो जस्ट आपण या ठिकाणी 0.7 लिहिणार आहोत. एच इथे दिलेला आहे एक्स प्लस 50 आहे असं, कारण एचची पण आपल्याकडे व्हॅल्यू नाही आहे, आपण या इक्वेशनमध्ये सपोज केले, आणि याची पण व्हॅल्यू नाही आहे. सो जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत आहे असेच कॅरी फॉरवर्ड करायचे. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी एचला आपण इकडे शिफ्ट केलेलं आहे, आणि
जेव्हा आपण याला इकडे शिफ्ट करणार तेव्हा हा 0.7 पण इकडे शिफ्ट होईल. ओके, आणि या ठिकाणी जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो न्यूमॅरेटरमध्ये जाईल. सो डिनॉमिनेटरमध्ये आहे x+50 जो की गेलेला आहे न्यूमॅरेटरमध्ये. आता तुम्हाला परत हे जे इक्वेशन आहे याला सॉल्व करायचं आहे. आता 0.7 आहे, परत या ठिकाणी एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे तो पण तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल कारण तुम्ही आधी रिमूव्ह केलेला आहे. सो त्यासाठी तुम्हाला परत या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता मल्टिप्लाइंग, रिझन तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता बाय 10. ओके, अशा पद्धतीने रिझन लिहू शकता. सो एकाच संख्येला करता एकाच साईडला करता येत नाही, सो दोन्ही पण साईडला करावं लागतं. त्याच्यामुळे 10h होणार आणि या ठिकाणी पॉईंट निघून जाणार, त्याच्यामुळे 0 पण निघणार आणि 7 ब्रॅकेटमध्ये x+50 आहे. असं तुम्ही हे x+50 इथे पण सॉल्व करू शकता किंवा पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता. ओके, सो आपलं फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे 10h इज इक्वल टू 18x होतं आणि सेकंड इक्वेशन आपण या ठिकाणी आता फाइंड आउट केलेलं आहे 10h इज इक्वल टू 7 इन ब्रॅकेट x+50 आहे. ओके, सो दोन्ही जर इक्वेशन्स आता आपण घेतले तर या ठिकाणी 18x इज इक्वल टू, कारण 10h कॉमन आहे सो ते कॉमन आपण शक्यतो घेत नाही त्याच्यामुळे आपण त्याला रिमूव्ह करून टाकूया. आणि जे इक्वल आहे म्हणजे हे याच्याशी इक्वल आहे हे याच्याशी इक्वल आहे म्हणजे कंपॅरेटिव्हली हे दोघं पण एकमेकांशी इक्वल होणारच आहेत. ओके, सो 18x इज इक्वल टू 7 इन ब्रॅकेट x+50 आहे. हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी आपल्याला 7 याला पण मल्टिप्लाय करावं लागेल याला पण मल्टिप्लाय करावं लागेल. सो 18x इज इक्वल टू 7x + 350. आता 7x आहे 18x आहे, 7xला आपण इकडे शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला. शिफ्ट झाला तर तो स्वतःचं साईन चेंज करणार आहे म्हणजे 18x मधून 7x सबट्रॅक्ट होईल आणि 11x येणार आहे इज इक्वल टू 350. आता अर्थातच या ठिकाणी आपल्याला हा जो 11 आहे त्याला आपण राईट हँड साईडला शिफ्ट करूया जेणेकरून तो डिवाइड होईल. सो या ठिकाणी 11 × 11 वगैरे तुम्हाला भाग लावायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आन्सर येईल 31.82. हे काय आलेलं आहे एक्सची व्हॅल्यू. एक्स आपण काय सपोज केलं होतं त्या रिव्हरची जी विड्थ आहे तर ती आपण एक्स सपोज केली होती. ओके, सो आपल्याला रिव्हरची विड्थ मिळालेली आहे दॅट इज 31.82 मीटर. कारण या ठिकाणी सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपल्याला 50 मीटर वगैरे सगळं मीटरमध्ये दिले त्याच्यामुळे आपण मीटरच लिहिणार आहोत. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण रिव्हरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला त्याचं टॉवर आहे तर त्या टॉवरची हाईट फाइंड आउट करायची आहे. सो हाईटसाठी आपण याआधी पाहिलं की h इज इक्वल टू 1.8 × x आहे. ओके, सो आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू तर आपली मिळालेली आहे 31.82. सो ती आपण या ठिकाणी पुट केली आणि 1.8 आहे असंच कारण ते आपलं त्या इक्वेशनमधून आलं होतं. सो 1.8 मल्टिप्लाय बाय 31.82 तुम्हाला मिळेल 57.28 मीटर जे की असणार आहे हाईट ऑफ द टॉवर AB. तर अशा पद्धतीने आपण विड्थ ऑफ रिव्हर आणि हाईट ऑफ टॉवर फाइंड आउट केलेली आहे जे की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे पण एक्झाम्पल अतिशय सोपं होतं. आता आपण पाहणार आहोत यानंतरचे एक्झाम्पल जे की आहे 4th नंबरचे एक्झाम्पल. आता आपण पाहतोय 4th सॉल्व्ड एक्झाम्पल. रोशनी सॉ एन ईगल ऑन द टॉप ऑफ अ ट्री. रोशनी एका झाडाच्या टोकावरती एका ईगल पक्षाला पाहते. ओके, ॲट अन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 61 डिग्री आणि त्या ठिकाणी 61 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतोय. म्हणजेच या ठिकाणी पी ज्या ठिकाणी लेटर तुम्हाला लिहिलेलं दिसतंय तर या पॉईंटवरती रोशनी उभी आहे. ओके, आणि या ठिकाणी ते ईगल असणार आहे. ओके, ज्याच्यावरती ती पाहते आणि या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 61 डिग्रीचा. वाईल शी सॉ स्टँडिंग ॲट द डोअर ऑफ हर हाऊस. आणि या ठिकाणी दरवाजाच्या बाहेर इथं दरवाजाचा डोअर आहे त्याच्यावरती उभी राहून ती त्याच्या बाहेर उभी राहून ती बघते. शी वेंट ऑन द टेरेस ऑफ द हाऊस. आणि मग ती त्याच्या घराच्या टेरेसवरती जाते. सो शी कुड सी इट क्लिअरली. आणि जेवढं जास्त वरती जाईल तेवढी ती जास्त क्लिअरली त्या ईगलला पाहू शकेल त्याच्यामुळे ती टेरेसवरती जाते घराच्या. इथे ती उभा राहते टेरेसवरती आणि मग त्या ईगलला पाहते. सो द टेरेस वॉज एट हाईट ऑफ 4 मीटर. आणि घराच्या म्हणजे घराच्या दरवाजापासून लास्ट म्हणजे ग्राउंड फ्लोअरच्या दरवाजापासून टेरेस हे 4 मीटर अंतरावर आहे. सो वाईल ऑब्झर्विंग द ईगल फ्रॉम देअर द अँगल ऑफ एलिव्हेशन वॉज 52 डिग्री. आणि मग इथून त्या ईगलला जेव्हा ती पाहते तेव्हा या ठिकाणी तयार होणारा अँगल ऑफ एलिव्हेशन हा 52 डिग्रीचा आहे. या ठिकाणी ती घराच्या खालच्या ग्राउंड फ्लोअरच्या दरवाजावर होती तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन होता 61 डिग्री आणि ती घराच्या टेरेसवरती गेल्यानंतर पाहते तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 52 डिग्री. ओके, सो ॲट वॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज द ईगल. आणि मग ग्राउंडपासून किती हाईटवरती तो ईगल आहे म्हणजे या ग्राउंडपासून तो ईगल झाडावरती आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी तो ईगल आहे तर या ठिकाणी ईगल आहे म्हणजे ग्राउंडपासून जमिनीपासून तो ईगल किती अंतरावर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फाइंड दी आन्सर अप टू नियरेस्ट इंटेजर असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे हे आन्सर नक्कीच पॉईंटमध्ये किंवा एक ॲप्रॉक्सिमेटली आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
सो या ठिकाणी tan 61 डिग्री ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, tan 52 डिग्री पण दिलेला आहे, tan 29 डिग्री पण दिलेला आहे. कारण जेव्हा इथून ती रोशनी जेव्हा इथून ईगलला पाहते तेव्हा या ठिकाणी जो तयार होणारा अँगल आहे तो पण आपल्याला दिलेला आहे, जो की आहे 29 डिग्री. आणि हा जो पूर्ण या ठिकाणी एक मोठा जो एक ट्रायंगल तयार होतोय तर याचा या ठिकाणी असणारा अँगल आहे 38 डिग्री. सो प्रत्येकाचे आपल्याला व्हॅल्यूज या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली दिलेले आहेत. मग आता त्यानंतर आपण सोल्युशन पाहतोय की फिगर 6.12 मध्ये तुम्हाला PQ जे आहे तर ते हाऊस दाखवलेलं आहे. आपण ते डायग्राम समजून घेऊया आणि त्याच्यानंतरच मागे जाऊया. तर या ठिकाणी PQ जे आहे तर ते PQ घर आहे. इथे घराचा टेरेसचा पॉईंट दाखवलेला आहे, इथे घराचा जो दरवाजा आहे त्याचा पॉईंट दाखवलेला आहे. त्याचबरोबर SR इज द ट्री आणि या ठिकाणी जे SR दाखवलेला आहे म्हणजे हा जो पूर्ण हे जे पूर्ण साईड आहे तर हे काय आहे, ट्री आहे. ओके, आणि आरच्या पॉईंटवरती ते ईगल बसलेला आहे आणि ईगल इज ॲट आर आणि ईगल कुठे आहे, आरवरती आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी QT विच इज परपेंडिक्युलर टू RS, या ठिकाणी QT ड्रॉ केलेला आहे म्हणजेच हे QT सेगमेंट ड्रॉ केलेला आहे जे की RSला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे RS आहे. ओके, याला हे QT काय आहे, परपेंडिक्युलर आहे, ज्याचं साईन आपण या ठिकाणी पाहू शकतो. नेक्स्ट आहे ट्रायंगल TSPQ इज अ रेक्टँगल आणि या ठिकाणी जो TSPQ जो एक क्वाड्रॅटर तयार होतोय तो काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आता या ठिकाणी जो क्वाड्रॅटर तयार होतो तो रेक्टँगल आहे. त्याच्यामुळे इथे जे मेजरमेंट आहे तेच हे येणार आहे, इथे जे आहे तेच हे येणार आहे. आता आपल्याला सांगितलेलं होतं की टेरेस 4 मीटरच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे इथे 4 असेल तर हे पण 4च येणार आहे. ओके, आता SP जे आहे म्हणजेच झाडापासून त्या घरापर्यंतचं अंतर जे आहे तर ते X सपोज केलेलं आहे. सो हे X असेल तर हे पण Xच असणार आहे. ओके, त्याच्यानंतर SP या ठिकाणी ते X घेतलेलं आहे जे की आपण डायग्राममध्ये पाहिलं आणि TR यांनी Y सपोज केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे TR आहे म्हणजेच घराच्या टेरिसची लाईन घेतलेली आहे आणि झाडाचं टॉप म्हणजे ज्या ठिकाणी ईगल बसलेलं आहे तर ते एवढं जे डिस्टन्स आहे तर ते सपोज केलेलं आहे Y. हे एवढं डिस्टन्स Y सपोज केलं आहे, हे एवढं डिस्टन्स X सपोज केलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आता आपण बघूया नाव इन ट्रायंगल RSP. आता या ठिकाणी पुन्हा आपण बॅक पेजवर जाऊया आणि या ठिकाणी ट्रायंगल आहे R, त्याचबरोबर S आणि P म्हणजे हा जो सगळ्यात मोठा ट्रायंगल इथे तयार झालेला आहे म्हणजे हा एवढा ट्रायंगल. तर या ट्रायंगलमध्ये त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की ट्रायंगल RSPचं मेजरमेंट काय आहे म्हणजेच ट्रायंगल RSP जो आहे तर याच्यामध्ये RSP हा 90 डिग्रीचा आहे, RPS हा 61चा आहे. मग हा कितीचा असेल तर अर्थातच 90मधून आपण 61 सबट्रॅक्ट करू, आपल्याला 29 मिळेल जे की इथे आपण पाहू शकतो. ओके, त्याच्यानंतर RTQ. आता पुन्हा आपण RTQ हा ट्रायंगल पाहूया. तर आता या ठिकाणी RTQ ओके, हा जो ट्रायंगल आहे टेरेसवाला तर या ट्रायंगलमध्ये RTQ 90 डिग्रीचा आहे आणि RQT हा 52चा आहे जो की अँगल ऑफ एलिव्हेशन आपल्याला ऑलरेडी सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा जो वरचा ट्रायंगल आहे हा 38चा आहे. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला ते मिळेलच. आता या ठिकाणी टॅन ऑफ अँगल PRS म्हणजे या ठिकाणी जो PRS आहे PRS. ओके, सो याचं आपल्याला मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे म्हणजे याचं हा टॅन घ्यायचा आहे आपल्याला टॅन 29 डिग्री. सो टॅन 29 डिग्रीचे अपोजिट असणार आहे SP आणि ॲडजस्टंट असणार आहे RS. ओके, ते पण आपण बघूया की या ठिकाणी जर आपण टॅन 29 पाहिलं तर टॅन 29चे अपोजिट आहे ते म्हणजे SP आणि त्याचबरोबर त्याच्या ॲडजस्टंट आहे ते म्हणजे RS. ओके, सो आता आपण हे सॉल्व करणार आहोत. सो टॅन 29 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये कंसामध्ये सांगितलेली आहेच. त्याचबरोबर SPला जे की आपण X सपोज केलेलं आहे या ठिकाणी तर आपण इथे X लिहिणार आहोत आणि RS. आता आपण RS बघूया नेमकं काय आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर RS म्हणजे काही ट्री आहे. ओके, सो RS मधला RTY आहे आणि TS 4 आहे. सो Y+4 असं आपण RSला घेणार आहोत. सो या ठिकाणी Y+4. ओके, आता आपण हे सॉल्व करणार आहोत. आता सॉल्व कसं करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, याने याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि X मल्टिप्लाय बाय 1 नाही लिहिलं तरी पण चालतं, फक्त X पण चालतो. इज इक्वल टू 0.55 आणि या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये Y+4. आता या ठिकाणी हे अजून सिम्प्लिफाय जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही याला मल्टिप्लाय बाय 100 पण करू शकता, पण बुकमध्ये नाही केलं आहे. सो आपण जसं बुकमध्ये आहे तसंच सॉल्व करतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर सेपरेट सॉल्व करत असाल तर तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 100 करून हा डेसिमल पॉईंट काढू शकता. त्याच्यानंतर आता आपण घेतो आहे दुसरा अँगल जो की आहे QRT. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर QRT हा अँगल आपण जो मोठा आहे तर तो घेतो आहे.
जो की आहे 38 डिग्रीचा. सो tan 38 इज इक्वल टू एक्स बाय वाय. आता या ठिकाणी या अँगलच्या अपोजिट साईड आहे QT, ज्याला की आपण एक्स सपोज केले, हे दोघं सेम असल्यामुळे एक्स आहे. आणि याचीच ॲडजस्टंट साईड आहे RT, ज्याला की आपण वाय सपोज केले, त्याच्यामुळे एक्स अपॉन वाय येणार आहे. ओके, सो एक्स अपॉन वाय. ओके, सो नेक्स्ट आहे tan 38 डिग्रीची व्हॅल्यू पण आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेली आहे. पाहायची तर पाहू शकता पेज टर्न करून. 0.78 आहे इज इक्वल टू एक्स बाय वाय आहे. ओके, सो आता या ठिकाणी याचं कसं तयार होईल तर 0.78 मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू एक्स. ओके, या ठिकाणी पण तुम्ही मल्टिप्लाय बाय 100 करू शकता. ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे. मल्टिप्लाय बाय 100 करून पॉईंट्स जे आहेत तर ते घालवून टाकायचे. ओके, सो नेक्स्ट आहे आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे की. तर नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहतोय एक्स इज इक्वल टू 0.78 वाय आलेला आहे. ओके, सो आता या ठिकाणी एक्सच्या ऐवजी आपण 0.78 वाय पण 0.78 वाय पण लिहू शकतो. सो ते आपण लिहिलेलं आहे. इज इक्वल टू आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण काय फाइंड आउट केलं की एक्स इज इक्वल टू म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहेत, दोघे पण सेम असायला पाहिजेत. मग दुसरी व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे लिहिली, जी की आहे 0.55 आणि ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 4. आता हे आपल्याला सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा मल्टिप्लाय बाय 100 केलेलंच आहे. मग इथे केलं काय किंवा इथे केलं काय, इथे तुम्ही लिहू शकता की मल्टिप्लाइंग बाय 100. ओके, मग तुम्ही इथे पण करू शकता आधीच किंवा इथे पण करू शकता. सो मल्टिप्लाय बाय 100 केल्यामुळे पॉईंट रिमूव्ह झालेला आहे आणि 78 वाय इज इक्वल टू 55 आणि इन ब्रॅकेट वाय प्लस 4 राहिलेला आहे. आता हे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 55नी याला मल्टिप्लाय करावं लागेल प्लस 55नी याला पण मल्टिप्लाय करावं लागेल. सो 78 वाय इज इक्वल टू 55 वाय प्लस 55 मल्टिप्लाय बाय 4 केलं असता 220 येणार आहे. ओके, सो आता हा जो 55 वाय आहे याला तुम्ही या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करून वजा करू शकता. मग 23 वाय इज इक्वल टू 220 येईल. मग वाय इज इक्वल टू 220 डिवायडेड बाय 23 तुम्हाला करायचं आहे आणि मग तुमचं आन्सर इथपर्यंत येईल 9.565. परंतु त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं की नियरेस्ट इंटेजरपर्यंत आणायचं आहे. सो 9.5च्या पुढचं आहे. जर 9.5च्या म्हणजे 5च्या आधीचं काही असतं या ठिकाणी तर आपण 9 घेतलं असतं, पण 5च्या नंतर आहे. सो आपण पुढचा नंबर म्हणजेच 10 घेणार आहोत. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला अप्रॉक्सिमेट किंवा अप टू नियरेस्ट इंटेजर लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही वायची व्हॅल्यू आलेली आहे. परंतु आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू नाही काढायची आहे, तर आपल्याला हाईट ऑफ द ट्री किंवा हा जो ईगल आहे तर हा ग्राउंडपासून कुठपर्यंत आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो वाय म्हणजे काय फक्त RT पर्यंतच आलेला आहे. मग याच्यामध्ये वायमध्ये जेव्हा आपण 4 ॲड करू तेव्हा आपल्याला ती ईगल किंवा तो ईगल कुठे बसलेला आहे, किती हाईटवर बसलेला आहे तर ते कळेल. सो RS इज इक्वल टू वाय प्लस 4 आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू ऑलरेडी आलेली आहे, दॅट इज 10 प्लस 4. 10 प्लस 4 इज इक्वल टू येणार आहे 14. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी RSची व्हॅल्यू आलेली आहे 14 इज मीटर, कारण आपल्याला या ठिकाणी सगळ्या बाकीच्या व्हॅल्यूज मीटरमध्ये सांगितलेल्या आहेत. सो देअरफॉर द ईगल वॉज ॲट द हाईट ऑफ 14 मीटर फ्रॉम द ग्राउंड. ओके, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. याची डायग्राम तुम्हाला बघितल्यानंतर थोडंसं डेंजर वाटलं असेल गणित, पण असं अजिबात नाही आहे. खूप सिम्पल आहे. फक्त एवढंच की आपल्याला मेथडने जायचं आहे आणि मग तुम्हाला त्याचं आन्सर मिळेल. सो आता यानंतर आपण पाहणार आहोत फिफ्थ सॉल्व्ड एक्झाम्पल. फिफ्थ सॉल्व्ड एक्झाम्पल आहे अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म. वादळामुळे ट्री तुटलेला आहे, ब्रेक झालेला आहे. इट्स ब्रोकन अपर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट्स टॉप टच द ग्राउंड मेकिंग अँगल 30 डिग्री. आता या ठिकाणी एक झाड होतं जे की वादळामुळे तुटल्यानंतर ते जमिनीशी एक अँगल तयार करते आणि तो अँगल आहे 30 डिग्रीचा. ओके, सो या ठिकाणी कुठला अँगल तयार होणार आहे, 30 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे विथ द ग्राउंड. आणि द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड द पॉईंट वेअर द टॉप टच द ग्राउंड वॉज 10 मीटर. आणि हे झाडाचं पाय म्हणजे झाडाचा बुंदा, शेवटचा बुंदा, आणि ज्या ठिकाणी त्याचं तुटून पडलेलं जे झाड आहे तर ते एवढा डिस्टन्स आहे 10 मीटरचा. सो व्हॉट वॉज द हाईट ऑफ द ट्री. मग ट्रीची हाईट काय असेल, म्हणजेच या आधीचं जे झाड होतं तुटायच्या आधीचं त्याची हाईट काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ही आणि ही बाजू सेमच येणार आहे, कारण हेच झाड इथे तुटून पडले म्हणजे हे जेवढं असणार तेवढंच हे येणार आहे किंवा हे जेवढं असेल तेवढंच हे येणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी AB जे आहे म्हणजेच या ठिकाणी AB इथे येईल कारण हे ट्रीचं आहे. सो AB जे आहे त्याला आपण ट्री सपोज करणार आहोत आणि इट वॉज ब्रोकन ॲट C आणि ते C या पार्टवरती ब्रेक झालं होतं आणि टच टू द D म्हणजे D या पॉईंटवरती ते तुटून टच झालं होतं. सो अँगल अँगल CDB म्हणजे या ठिकाणी जो CDB अँगल तयार होतोय तर हा असणार आहे 30 डिग्रीचा.
ओके. सो बी डी इज इक्वल टू 10. या ठिकाणी बी डी जे आहे 10 मीटर आहे, म्हणजे हा झाडाचा पायाची बाजू, पायाकडची बाजू, आणि हा जो डी पॉईंट आहे ज्या ठिकाणी की झाड तुटल्यानंतर असं पडलेलं आहे तर ते, या दोघांमधला डिस्टन्स आहे 10 मीटरचा. आणि त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय की बी सी जे आहे तर ते आहे x मीटर. सो बी सी म्हणजे काय, ज्या ठिकाणी ज्या पॉईंटला झाड तुटलं होतं तर तो पॉईंट आणि झाडाचा पायाचा पॉईंट याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे तर ते आहे x मीटर. आणि सी ए इज इक्वल टू सी डी, म्हणजे हे जे अंतर आहे आणि हे जे अंतर आहे ते सेम असणार आहे, कारण हेच झाड इथे तुटून पडलेलं आहे, त्याच्यामुळे याला आपण वाय सपोज केलेला आहे. ओके. सो आता या ठिकाणी सी डी बी हा कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे दिलेलं काय आहे, तर या ठिकाणी ही जी थिएटाची ॲडजस्टंट साईड आहे तर ती दिलेलं आहे. अपोजिट साईड आपल्याला फाइंड आउट करायची आहे, आणि अपोजिट साईड जी येईल तर तीच हे असणार आहे. ओके. त्यानंतर आता इथे पुढे आहे की सी बी डी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. आणि या ठिकाणी आपण वापरणार आहोत tan 30. tan 30 का, तर या ठिकाणी आपल्याकडे जी अपोजिट साईड आहे तर ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याचबरोबर ॲडजस्टंट साईड ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो अपोजिट आणि ॲडजस्टंट साईडमुळे आपण टॅन वापरणार आहोत. आणि 30 डिग्री का, तर हा जेव्हा ट्री खाली पडला तेव्हा त्याने 30 डिग्रीचा अँगल केलेला आहे. सो अपोजिट साईड आहे बी सी, ॲडजस्टंट साईड आहे बी डी. सो या ठिकाणी अपोजिट साईड माहिती नाही आहे, सो एक्सच, आणि tan 30ची व्हॅल्यू आहे 1/√3. ओके. आणि खाली 10 मीटर आपल्याला माहिती आहे, सो 10 मीटर. आता याच्यानंतर सिंपल या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल, किंवा तुम्ही असंही करू शकता की या ठिकाणी एक्स जो आहे याला इकडे शिफ्ट करू शकता 10/√3, किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकता. या ठिकाणी 10 1 जा 10 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय √3. मग एक्सला इकडे शिफ्ट करा, इज इक्वल टू 10/√3 येईल. ओके. असं पण करू शकता. सो या ठिकाणी 10/√3 आहे. आता या ठिकाणी आपण वाय पण घेतलेला आहे. आता वाय म्हणजे काय, तर वाय हे आहे. आता वाय कसं काय फाइंड आउट केलं, तर सेम या ठिकाणी तोच फॉर्म्युला पण वापरणार आहोत आणि वाय पण फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे कसं, तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वाय म्हणजे काय आहे, म्हणजे या ठिकाणी ही काय आहे, ॲडजस्टंट साईड आहे, आणि वाय म्हणजे काय, हायपोटेनियस आहे. सो ॲडजस्टंट साईड बाय हायपोटेनियस हे कशामध्ये असतं, कॉसमध्ये असतं. सो या ठिकाणी cos 30 डिग्री वापरायचं आहे. cos 30 डिग्री जेव्हा तुम्ही वापराल, म्हणजेच तुम्ही जेव्हा √3/2 जेव्हा तुम्ही वापराल, इज इक्वल टू √3/2 इज इक्वल टू काय असणार आहे, या ठिकाणी कोणती साईड आहे ही, या ठिकाणी हायपोटेनियस आहे, ॲडजस्टंट साईड आहे, म्हणजे 10 येणार आहे सी डी. ओके. सो सिंपल सी डी √3 इज इक्वल टू 20. सो सी डी इज इक्वल टू येणार आहे 20/√3, म्हणजेच हे आलेले आहे वाय, कारण सी डीज काय आहे, वाय आहे. सो वाय इज इक्वल टू 20/√3 कसं आलं ते तुम्हाला कळलं असेलच. आता या ठिकाणी एक्स वायची ॲडिशन आपण करतोय का, तर आपल्याला हे पूर्ण फाइंड आउट करायचं आहे, कारण एवढं मोठं ट्री होतं. सो एवढं आहे एक्स आणि एवढं आहे वाय. सो एक्स आणि वायची जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हा आपल्याला एकूण झाडाची लांबी मिळणार आहे. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10/√3 आहे, 20/√3 आहे. सो याची जेव्हा तुम्ही ॲडिशन कराल तेव्हा 30/√3 येईल. ओके. आता 30/√3 आलेलं आहे. आता याचं तुम्हाला परत म्हणजे रॅशनलायझेशन करायचं आहे, म्हणजेच √3ने तुम्हाला वर डिवाईड करायचं आहे, खाली करायचं आहे. ओके. आता हे कसं तयार होईल, 30√3 डिवायडेड बाय 3. ओके. कारण √3 जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा फक्त 3 राहतं. सो 3 1 जा 3, 3 10 30 आणि √3 आहे असं. त्याच्यामुळे एक्स प्लस वाय आलेला आहे 10√3, आणि हेच काय असणार आहे, त्या पूर्ण झाडाची हाईट, म्हणजे एवढं असणार आहे एक्स, एवढं असणार आहे वाय, असं मिळून हे पूर्ण झाड येणार आहे 10√3 मीटर. आता या ठिकाणी √3ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही आहे. तुम्हाला जर दिली असेल तर तुम्ही √3ची व्हॅल्यू वापरून पुन्हा एकदा याचं उत्तर फायनल आन्सर फाइंड आउट करू शकता. सो आत्ता तरी हेच फायनल आन्सर आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे पूर्ण उत्तर आहे, आणि फक्त हा पार्ट या ठिकाणी मेन्शन नव्हता केला, जो की तुम्हाला मी या ठिकाणी करून दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त cos 30 डिग्री वापरायचं आहे, कारण आपल्याला या आणि या साईड संदर्भात लिहायचं आहे त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स होते. यानंतर प्रॅक्टिस सेट 6.2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या आधीचे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर या ठिकाणी आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता. सो आय होप की तुम्हाला आजच्या प्रॅक्टिसचे समजलं असेल, आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर मात्र नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.